ठिकाणी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत बोंब आंदोलन अन्नत्याग उपोषण या ठिकाणी प्रांत कार्यालय अकलूज ठिकाणी आपण बघतोय काय आहे त्यांच्या मागण्या 4/10/2024 पासून ते प्रांत कार्यालय अकलूज ठिकाणी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी आहेत। तर त्यांच्यासोबत संवाद साधूया। किती दिवस झाले कुलकर्णी साहेब तुम्ही या ठिकाणी झोपून आहे, काय मागण्या आहेत, काय विषय? आज आमचा दुसरा दिवस आहे। आमच्या ही जी मागण्या आहेत ती यशवंतनगर ग्रामपंचायत आणि दहेगाव ग्रामपंचायतनं दिव्यांग 5% निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे, त्याची चौकशी करा। दुसरी मागणी आहे की बोगस दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढून अनेक सुदृढ व्यक्ती दिव्यांग कोट्यातून नोकरी करत आहेत, यांची शारीरिक तपासणी करा आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। तिसरी मागणी आमची दिव्यांग अनाथ बहुउद्देशीय संस्था यशवंतनगर यांना अनाथ दिव्यांग आश्रम आणण्याकरता 1 एकर जागा द्या, ही एक आमची मागणी आहे की कलेक्टर साहेबांना प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेबाकडे चौकशीला पाठवला आहे, त्याला झाली 8 महिने, ती प्रस्ताव तडून आहे, याची चौकशी करा व दिव्यांग मुद्दाम केलं जातंय का? मुद्दाम हे म्हणजे राजकीय विषयाचा ही करून आम्हाला हेटी धरले जाते आणि दिव्यांग आश्रमाला त्याच्यामुळं आम्हाला जागा मिळत नाही। तरी ह्या यशवंतनगरचे ग्रामसेवक आहेत, त्यांच्यावर बरेच दिवस झाले तुम्ही सातत्याने आवाज उठवताय प्रश्नावर, का यश मिळत नाही? यशवंतनगरचे ग्रामसेवकनं अनेक विषयाचा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे चौकशीची, तरी पण मागणी होत नाही। मोठा राजकीय दबाव असल्याच्यानं यांची चौकशी केली जात नाही, असे आमचे म्हणणं आहे त्याच्याविषयी। 5% निधी किती वर्ष झालं दिला जात नाही? 5% निधी 2021ला पण दिला, पण तोंड बघून वाटण्यात आला आहे। 2022ला पण तोंड बघून वाटण्यात आला आहे। निधी दिला जातोय का वस्तू दिल्या जाते? निधीच दिला जातो, परंतु एकसारखा दिला जात नाही। काही दिव्यांगांना थोडा मिळतो, काही दिव्यांगांना जास्त मिळतो, अशा प्रमाणात वाटप असल्याच्या नंतर आमची तक्रार आहे त्यांच्याविषयी। सध्या प्रांत कार्यालयातून काय तुमच्या आंदोलनाविषयी काय? प्रांत कार्यालयात आम्ही काल दिवसभर उपाशी इथं आमचं उपोषण चालू आहे, तरी आम्हाला प्रांत मॅडम भेटण्याकरता सुद्धा आली नाही। परवा ही जी आम्हाला मॅडम जे पत्र जे दिलं ही बाबा तुमची चौकशी चालू आहे, उपोषण करू नका, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कसं काय आम्ही उपोषण माघारी घ्यायचं? आमचं प्राण जरी गेला तरी आम्ही उपोषण मागं घेऊ शकत नाही, आमची चौकशी झाल्याची। म्हणजे दिव्यांगाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रशासन सतत करतंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? दिव्यांगाची प्रत्यक्षात फसवणूक चालू आहे आमची। माळशिरस तालुक्यात या ठिकाणी आमदार आहेत, रामभाऊ सातपुते असतील किंवा राम सातपुते तर नवीन फोन पण उचलत नाहीत। राम सातपुतेला आम्ही फोन केला होता। आमदार खासदारांचं तालुक्यावर लक्ष आहे, ह्याच्यानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तालुक्याला कोण आलीच नाही सध्याला। सध्या तुमचा लढा इथून पुढं काय स्वरूप असेल लढ्याचं? आमचा लढा आम्हाला इथवर आमची सहनशीलता आहे, त्यावर आम्ही कायद्याच्या बंधनात चालू। जेव्हा आमची सहनशीलता संपल तेव्हा ही मग जी आमची चोरी करणारे अधिकारी, आमच्या हक्काचे भ्रष्टाचार करणारे अधिकाऱ्याच्या विरोधात जर कायदेशीर कारवाई केली जात नाही तरी आम्ही सोमवारचा दिवस बघणार। मंगळवारी प्रांत कार्यालयाच्या आतमध्ये घुसून अधिकाऱ्यांना सुद्धा शासकीय खुर्चीवर आम्ही बसून देणार नाही। मग एकीकडे मुख्यमंत्री दिव्यांगासाठी भरपूर योजना आणतात,
सध्याचं सरकार दिव्यांगासाठी वेगवेगळे उपक्रम आहेत. दिव्यांगावर असे आंदोलन करण्याची वेळ काय येते? सरकार आमच्याकरता चांगला आहे. सरकारी योजना आम्हाला भरपूर आहेत, परंतु सरकार आम्हाला योजना भरपूर येत आहे, परंतु ही शासकीय अधिकारी योजना आमच्यापर्यंत पोचवत नाहीत. आणि खासदार आमदारांचं हे पण लक्ष नसल्याच्यानं तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. तुमचा मुद्दा यशवंतनगर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापुरता आहे का तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये हे विषय चालू? माझा मुद्दा सर्व म्हैसरत तालुक्यातल्या ग्रामपंचायतीविषयी आहे, परंतु जास्त भ्रष्टाचार करणारी ग्रामपंचायत यशवंतनगर आणि दहेगाव आहे. तर बघूया येत्या काळात प्रशासन, प्रांत कार्यालय तुमच्या मागणीची कुठपर्यंत दखल घेत आहे. कारण की सध्या हे जर आपण दिव्यांग बांधव बघितले तर अशा मरणासन्न अवस्थेत त्या ठिकाणी झोपून आहेत रात्रंदिवस. मच्छर डाची पर्वा न करता अशा पद्धतीनं आहेत. या ठिकाणी किर्दक म्हणून एक अपंग आहेत दिव्यांग बांधव. बघूया काय किर्ते. आमची नगरपंचायत 3 वर्ष झाले तरी त्यांनी अजून अपंगाची कार्यशाळा घेतलेली नाही. आणि वारंवार त्यांना विनंती करतो, अपंग दिन साजरा केलेला नाही. तिथं 10 लोक असले, 15 लोक असले तर 2,500 रुपये फक्त निधी वाटला जातो. बाकीचा कुठं जातो, कोणाच्या खिशात जातो आम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे पूर्ण हे सण चालू आहे. पूर्णपणे अपंगाचं मिळवणूक करते ती आणि जाणून बदलून करते ती. आता वारंवार जरी त्यांच्याकडे फेऱ्या मारल्या, हे शिव आत असून सुद्धा म्हणतात शिव बाहेर